नमस्कार. दिव्य रत्नागिरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी पत्रकार योगेश भांडागळे आज एक नवा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय. खरं तर चिपळूणमध्ये कडाक्याची थंडी गेले 4-5 दिवस पडत आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, सकाळी 10-11 वाजले तरी अंथरुणातून पांघरून काढून बाहेर यावंसं वाटत नाही, किंवा संध्याकाळ झाली की 6 वाजल्यापासूनच गारठा जाणवायला लागतो. आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा चिपळूणमध्ये सध्या राजकारणाची गरमागरम चर्चा सुरू आहे. कारणही तसंच आहे. 2 डिसेंबरला चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झालेलं आहे आणि याचा निकाल जवळपास 20 दिवसानंतर म्हणजेच 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे. कडाक्याची थंडी पडले आणि जवळपास 20 दिवसांचा अवधी आहे. आता आणखी काही दिवस निघून गेलेत. एक साधारणपणे 10 ते 12 दिवस शिल्लक आहेत आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये या 10-12 दिवसात जोरदार गरमागरम राजकारणाची चर्चा सुरू आहे. काय चर्चा सुरू आहे, माझ्या कानावर चिपळूण शहरात फिरताना काय काय पडत आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. काल मला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, अपक्ष उमेदवार लियाकत शाह भेटले. ते मला म्हणले, कुठल्याही परिस्थितीत मी निवडून येणार. चिपळूण नगरपालिकेची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये माझ्यात आणि महायुतीचे उमेदवार उमेश सकपाळ यांच्यात खरी लढत आहे. लियाकत शाह अत्यंत आत्मविश्वासाने बोलत होते. लियाकत शाह जेव्हा बोलत होते तेव्हा ते असं म्हणत होते की रमेशभाईंचा बंदोबस्त मी पुरेपूर केलेला आहे, त्यामुळे माझ्यात आणि उमेश सकपाळ यांच्यात लढत आहे. लियाकत शाह यांचं हे वाक्य खूप काही सांगून जातं. लियाकत शाह हे मुस्लिम समाजामधून बिलॉंग करतात आणि चिपळूण शहराचा जर विचार केला तर चिपळूण शहराचा नगराध्यक्ष हा मुस्लिम समाजाचा होऊ शकत नसला तरीही नगराध्यक्ष कोण होणार हे ठरवण्याची ताकद ही मुस्लिम समाजामध्ये आहे. त्यामुळे लियाकत शाह यांना स्वतःविषयी इतका आत्मविश्वास आहे, याचाच अर्थ त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि लियाकत शाह यांना चांगला प्रतिसाद मिळाला असेल आणि त्यांनी जर जास्त मते घेतली तर आपोआपच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे रमेशभाई कदम आहेत त्यांची आपोआपच मतं कमी होणार आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही एक चर्चा जोरदारपणे सुरू आहे. दुसरी एक चर्चा माझ्या कानावर अशी आली, मला एक जण असं म्हणाला की चिपळूण नगरपालिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी राहिली ती देशाचे माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची. मी म्हणलं कसं काय, तर त्याने जे काही सांगितलं त्यावरून तुम्हीही चिपळूणमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान काय नेमकी राजकीय गणितं घडली असतील किंवा काय घडामोडी घडल्या असतील याचा तुम्ही सहजपणे अंदाज घेऊ शकता. हा माणूस असं म्हणाला की शरद पवारांनी सर्व मराठा समाजाचे जे चिपळूणमधले नेते आहेत त्यांना एकत्र बोलवलं. मग उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते भास्कर शेठ जाधव असतील, विद्यमान आमदार शेखर निकम असतील किंवा रमेशभाई कदम असतील, या सर्वांना एकत्र बोलवलं आणि शरद पवारांनी असं सांगितलं की रमेशभाई कदम हे मराठा समाजाचे आहेत. चिपळूणमध्ये ते अनेक वर्ष नगराध्यक्ष होते, चिपळूणचे आमदारही ते राहिलेले आहेत. ही त्यांची शेवटची निवडणूक आहे, त्यामुळे तुम्ही सर्व मराठा नेत्यांनी रमेशभाई कदम यांना मदत करा. यावर माझा विश्वास नव्हता. खरं तर आपण कितीही म्हणलं तरी निवडणुकीत जातीचं राजकारण होतं, जातीचं कार्ड वापरलं जातं, हे कितीही नाकारलं तरी हे घडतं. यावर कदाचित तुमचाही विश्वास असेल आणि माझाही ठाम विश्वास आहे आणि तसंच घडलंय असं मला वाटतं. एकंदरीत आपण जर निवडणुकीच्या निमित्तानं गेल्या महिन्याभरातल्या घडामोडी बघितल्या तर तुम्हालाही यावर विश्वास बसेल की या निवडणुकीत शरद पवारांची भूमिका महत्त्वाची ठरली. कसं ते आपण बघूया. चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अजितदादा पवार गट राष्ट्रवादीकडून, विद्यमान आमदार शेखर निकम यांच्याकडून माजी उपनगराध्यक्ष मिलिंद कापडी इच्छुक होते. बघा, मिलिंद कापडी इच्छुक होते. 1-2 नव्हे तर 4 वर्ष ते नगराध्यक्ष पदासाठी तयारी करत होते, या निवडणुकीची तयारी करत होते. पण आयत्या वेळी त्यांनी उमेदवारी अर्ज जो दाखल केला होता तो मागे घेतला. म्हणजे याचाच अर्थ शरद पवारांचा शब्द शेखर निकम यांनी मानलेला असावा असं मला वाटतं. शेखर निकम यांनी मिलिंद कापडी यांचा उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदाचा मागे घेतला, परंतु त्यांनी नगरसेवक पदासाठी जे उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्या उमेदवारांचे अर्ज त्यांनी कायम ठेवले.
शरद पवारांनी सांगितलं रमेशभाई कदम नगराध्यक्ष पदासाठी आहेत, त्यांना मदत करा, आणि हेच यातून घडलेलं आपल्याला दिसतं. नगराध्यक्ष पदाचा जो मिलिंद कापडी यांचा अर्ज आहे तो शेखर निकम यांनी विड्रॉल केला आणि नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज कायम ठेवले. ही एक या सगळ्या गोष्टीला किंवा शरद पवारांची भूमिका या सगळ्यात महत्त्वाची राहिली आहे, याला दुजोरा देणारी एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट बघा, भास्कर शेठ जाधव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत. भास्कर शेठ जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासून ते या निवडणुकीपासून काहीसे अलिप्त होते. स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला म्हणून यात त्यांनी पुढाकार घेतला. महाविकास आघाडी व्हावी अशी त्यांची इच्छा होती. शरद पवार गट राष्ट्रवादीचे रमेशभाई कदम हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते आणि त्यांनी आपली उमेदवारी आधीच जाहीर केली होती असंही त्यांनी सांगितलं होतं. पण नंतरच्या काळात विनायक राऊत जे इथले माजी आमदार आहेत किंवा सिंधुदुर्गपासून चिपळूणपर्यंतची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्यांनी या निवडणुकीत हस्तक्षेप केला. या निवडणुकीचा जर आधी तुम्ही विचार केला तर माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. 1-2 नव्हे तर जवळपास गेली 8-9 वर्ष ते या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत होते. ते अचानक मागे गेले, ते या निवडणुकीपासून लांब राहिले. यामागचं कारण काय असू शकतं? यामागचं कारणही शरद पवार असू शकतं. दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून बाळा कदम मागे गेल्यानंतर विनायक राऊत यांनी माजी नगरसेवक राजू देवळेकर यांना पुढे आणलं आणि त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, त्यांना अर्ज भरायला लावला. मात्र शरद पवारांचाच कदाचित शब्द मानण्यासाठी भास्कर शेठ जाधव हे रमेशभाई कदम यांच्याबरोबर ठाम राहिले. नुसते ठाम राहिले नाहीत तर त्या काळातली भास्कर शेठ जाधव यांची विधानं तुम्ही बघा. मी एकदा शब्द दिला म्हणजे शब्द दिला. तो कुणाला शब्द दिला हे मला माहीत नाही, हे भास्कर शेठ जाधव यांना माहिती आहे. मी शब्द दिला म्हणजे शब्द दिला, तो मी पाळतो. मग माझ्यावर कितीही संकट आली किंवा मला कुठल्याही त्रासाला किंवा कारवाईला सामोरं जावं लागलं तरी मी दिलेला शब्द हा मी कायम ठेवतो. हे भास्कर जाधवांचं विधान होतं. यावरूनही आपलं लक्षात येतं की शरद पवारांनी जणू भास्कर शेठ जाधव यांना सांगितलंय की रमेशभाईंना मदत करा आणि त्याचसाठी आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा मशाल चिन्हावर उभा असून सुद्धा भास्कर शेठ जाधव यांनी रमेश कदम यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या सरळ जाहीरपणे विरोधात जाऊन रमेशभाईंसाठी काम केलं. हाही मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की शरद पवारांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरली हे सांगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आणखी असे बरेच मुद्दे आहेत की सध्या या चिपळूणमधल्या कडाक्याच्या थंडीच्या वातावरणामध्ये गरमागरम चर्चा घडवून आणत आहेत. त्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर काही ठिकाणी अशी चर्चाही सुरू आहे की महायुतीचे जे उमेदवार आहेत उमेश सकपाळ जे धनुष्यबाण या निशाणीवरून निवडणूक लढवत होते त्यांच्यासाठी भाजपने किती काम केलं, तिथेही जातीचं राजकारण झालं का, भाजपने उमेश सकपाळ यांच्यासाठी आपलं योगदान दिलं का, आपलं मतदान उमेश सकपाळ यांना दिलं का, हाही चर्चेचा विषय आहे. मात्र भाजपचे प्रभारी भाजपचे नेते प्रशांत यादव आणि त्याच्या टीमने उत्तम काम केलेलं आपल्याला एकंदरीत या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेत दिसून येतं. त्यामुळे भाजपने किती मदत केली आहे उमेश सकपाळ यांना याच्यावरही उमेश सकपाळ यांच्या विजयाचं गणित आहे. अजून आणखीन काही मुद्दे या निवडणुकीत चर्चेत येत आहेत. त्यामध्ये ब्राह्मण समाजाने उमेश सकपाळ यांना मतदान केलं असेल का, बौद्ध समाज कुणबी समाज हा उमेश सकपाळ यांच्यासोबत किती राहिला असेल याची जोरदार चर्चा सध्या चिपळूणमध्ये नाक्यावर हॉटेलमध्ये किंवा संध्याकाळी 6 वाजल्यानंतर कडाक्याची थंडी पडल्यानंतर याची चर्चा वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये अनेक जण करताना आपल्याला दिसून येत आहेत. एकंदरीत कुठेतरी जातीचं राजकारण असेल किंवा जातीचं कार्ड असेल याविषयीची जोरदार चर्चा या निवडणुकीच्या निमित्तानं घडते. पहिल्यांदाच असं घडतंय की निवडणूक झाली की नंतर 1 ते 2 दिवसात निकाल जाहीर होतो, परंतु आता 20 दिवसानंतर निकाल जाहीर होणार आहे आणि तेवढ्या या वेळेमध्ये चर्चा करायला भरपूर संधी लोकांना आहे. अजून एक अशी चर्चा आहे की रमेशभाई कदम यांनी शेवटची प्रचाराची जी सभा घेतली इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र शेजारी, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की उमेश सकपाळ यांचं थेट नाव न घेता ते असं म्हणले
की आमडसहून पैसा येईल, जवळपास 10 कोटी रुपये या निवडणुकीत खर्च करण्यासाठी एका उमेदवाराने ठेवलेत असं त्यांनी सांगितलं. त्यांचा रोख हा थेटपणे उमेश सकपाळ यांच्यावर होता. मात्र एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की रमेशभाई कदम यांनी आमडसचा विषय काढला असेल, फार्म हाऊसचा विषय काढला असेल किंवा अगदी 5 कोटींचा विषय काढला असेल, तर तसं कुठल्याही प्रकारे आमडसवरनं पैसे आलेले आपल्याला दिसले नाहीत. पण आपण एक बाजू लक्षात घेतली पाहिजे की संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत उमेश सकपाळ यांनी मी काय केलंय आणि मी लोकांसमोर काय घेऊन जाणार आहे, लोकांना मी निवडून आलो, नगराध्यक्ष झालो तर मी कशा पद्धतीने विकास करणार आहे एवढंच सांगितलं. जी एकनाथ शिंदे यांची सभा झाली उमेश सकपाळ यांच्यासाठी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रा शेजारी, तर त्या सभेतही उमेश सकपाळ यांचं तुम्ही भाषण बघितलं असाल तर मी उमेश सकपाळ, मी गेली 15 वर्ष तुमच्यासाठी काम केलंय आणि एकनाथ शिंदे माझे नेते आहेत, ते नगरविकास मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून मी निधी आणेन एवढंच त्यांनी सांगितलं. त्यांनी कुठल्याही पक्षावर, कुठल्याही उमेदवारावर कुठल्याही प्रकारची टीका केलेली नाही, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु रमेशभाई कदम यांनी मात्र उमेश सकपाळ यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. लियाकत शहा जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. याचीही चर्चा सध्या चिपळूणमध्ये सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की असंही म्हटलं जातंय की सुरुवातीला रमेशभाई कदम हे प्रचारामध्ये आघाडीवर होते, चर्चेत होते, उमेश सकपाळ खूप मागे होते. मात्र या चर्चेच्या दरम्यान जेव्हा 2 दिवस आधी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सभा चिपळूणमध्ये झाली तेव्हा पूर्णपणे वातावरण बदललं. एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने उमेश सकपाळ यांना चिपळूणच्या जनतेसमोर प्रेझेंट केलं की हा ठाण्यातला नेता आहे, आनंद दिघेंबरोबर काम केलेला नेता आहे आणि मी उमेश सकपाळ यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, मी आता नगराध्यक्ष म्हणूनच त्याला जाहीर करतो असं एकनाथ शिंदे म्हणाले. या सभेचा जास्त परिणाम या निवडणुकीवर झालाय आणि उमेश सकपाळ यांना विजयापर्यंत ही सभा पोहोचवू शकते अशी ही चर्चा सध्या सुरू आहे. चर्चा वेगवेगळ्या अंगाने सुरू आहे, वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. मी जेवढे माझ्या नजरेत आले किंवा कानावर जेवढे चर्चा आल्या त्या सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. एकंदरीत लियाकत शहा यांनी मुस्लिम समाजाची मतं किती घेतलीत त्यावर भाईंची मतं कमी होणार आहेत आणि उमेश सकपाळ यांचं भवितव्य त्यावर अवलंबून आहे. भाजपने कशा पद्धतीने आणि किती काम केलंय यावर उमेश सकपाळ यांच्या विजयाचं गणित अवलंबून आहे. एकनाथ शिंदेंच्या सभेचा किती फायदा उमेश सकपाळ यांना होतो याची चर्चा सध्या सुरू आहे. या सगळ्या चर्चा सध्या निकाल लागेपर्यंत अशाच सुरू राहणार आहेत. भाजपचे आणि महायुतीचे उमेदवार जास्त होते त्यामुळे विजयाची संधी नगराध्यक्षपदाचे उमेदवार उमेश सकपाळ यांना जास्त आहे असंही म्हटलं जात आहे. शेवटच्या 2 दिवसात जरी विद्यमान आमदार शेखर निकम यांनी सांगितलं असेल की नगराध्यक्ष पदासाठी आम्ही महायुतीसोबत आहोत, मात्र नगरसेवक पदाच्या लढती या मैत्रीपूर्ण असतील असं त्यांनी सांगितलं असलं तरी शेवटच्या 2 दिवसात शेखर निकम यांनी रमेशभाई कदम यांना मदत करा असं सांगितलं जात आहे. अशा चर्चा सुरू आहेत. त्यामागेही महत्त्वाची भूमिका ही शरद पवारांची असू शकते. एकंदरीत सगळीकडे चर्चा आणि चर्चा अशी सध्या वातावरण चिपळूणमध्ये आहे. कडाक्याची थंडी आणि गरमागरम चर्चा अशा चर्चा सुरू आहेत. तुमच्या कानावरही काही चर्चा आल्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा. सध्या इथंच थांबूया. 21 डिसेंबरची वाट बघूया. काय होतंय नेमकं 21 डिसेंबरला तेही पाहूया. सध्या ज्या EVM मशीन आहेत त्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवलेले आहेत, पोलीस बंदोबस्तात ठेवलेले आहेत. या ठिकाणी CCTV आणि पोलिसांचा जागता पहारा या ठिकाणी आहे. त्यामुळे कसलीही काळजी करू नका. आपण पाहूया 21 डिसेंबरची वाट आणि बघूया कोण होतंय चिपळूणचा नगराध्यक्ष. तोपर्यंत या कडाक्याच्या थंडीत अशाच गरमागरम चर्चा ऐकत राहूया. इथेच थांबतो. धन्यवाद.